प्रिय बंधूंनो, आता अनेक वेळेला दाखवण्यात आलेली आणि खूप वर्षापासून प्रसिद्ध असलेली बॅनर ही फिल्म किंवा चित्रपट आज खूप प्रसिद्ध आहे. आणि बॅनर या चित्रपटामध्ये आपण एक माणूस बॅनर स्वतः जो रथ चालवतो आणि रथाच्या स्पर्धेमध्ये सहभागी होतो आणि त्याचे घोडे त्याचं रथ त्या स्पर्धेमध्ये पहिला नंबर मिळवतात. आता हा जो बॅनर आहे ह्याला ठाऊक होतं की जे दुसरे स्पर्धक आहेत ते आपल्याला फसवतील आणि म्हणून त्याच्यामध्ये एक दोन असे स्पर्धक होते की ज्याने आपल्या रथाच्या बाहेरून काही जे आता कटर असतात तसे कटर लावलेले होते की ते त्या दुसऱ्यांच्या चाकामध्ये घालून त्यांचा रथ तोडून टाकतात. आणि हे बॅनरला जेव्हा कळलं तेव्हा तो जागृत होता. त्या माणसाने प्रयत्न केले पण बॅनरच्या जागृतीमुळे बॅनर त्यामध्ये यशस्वी ठरला आणि बॅनरला पुन्हा 1 नंबरचं बक्षीस मिळालं. हो माझ्या प्रिय बंधू भगिनो, आज परमेश्वर आपल्याला सांगत आहे की माणसाने नेहमी जागृत असावं आणि ह्या जागृतीचे फायदे आपल्याला अनेक वेळेला जीवनामध्ये दिसतात. म्हणून आपण कधीही विसरू नये की मनुष्य जेव्हा जागृत असतो तेव्हा तो आपलं भविष्य किंवा आपलं भलं काय आहे, कशामध्ये आपण चांगलं नाव कमावू शकतो ह्याकडे त्यांचं लक्ष असते. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा आपण पाहतो एखाद्या विद्यार्थ्याला खूप अभ्यास करायचा आहे तेव्हा तो कष्ट करतो, तो जागृत असतो आणि त्यामुळे त्याला अपयश कधी मिळू शकत नाही. जेव्हा त्याला ठाऊक असतं की अमुक हे लोक माझे स्पर्धक आहेत तेव्हा त्या स्पर्धकांबरोबर सुद्धा आपण कसे वागावे आणि त्याच्यापासून कसे जागृत असावे ह्या दृष्टीने सुद्धा तो पावलं उचलतो. आणि म्हणून जो मनुष्य विविध क्षेत्रामध्ये जागृत असतो तसंच त्या माणसाने आध्यात्मिक दृष्ट्या कसं जागृत असावं. आणि विशेषतः ह्या जगामध्ये मोह किंवा शैतान एवढा एक्सपर्ट असतो की तो कोणत्याही माणसाला फसवतो. आणि म्हणून नेहमी शैतानाचे जे चांगले मार्ग आहेत त्या मार्गात माणूस आकर्षित बनतो आणि तो माणसाला अशा प्रकारची आकर्षण दाखवतो की मनुष्य स्वतःला विसरून जातो. आणि म्हणून मी कोण आहे हा विचार जर माणसाने केला आणि मी शैतानाच्या जाळ्यात फसू नये म्हणून मी जर जागृत राहिलो आणि नेहमी परमेश्वराचं नाव घेऊन परमेश्वराच्या सामर्थ्याचा उपयोग करून मी जर सरळ मार्ग तयार केला तर नक्कीच परमेश्वर मला यश देईल आणि मी पुढे जाऊ शकतो. माझ्या प्रिय बंधूंनो, आजचा हा रविवार जेव्हा आपण विचार करतो की हा शेवटचा रविवार आहे आणि त्या शेवटच्या रविवारी जेव्हा आपण पाहतो की जगाचा अंत आपल्याला दाखवण्यात आलेला आहे आणि मनुष्य कधी मरतो आणि पुढे कोणते दिवस येतील हे त्याला ठाऊक नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला नेहमी सांगतो जागृत असा. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मनुष्य ह्या जगामध्ये अचानक मरतो आणि त्याचा नाश होतो आणि म्हणून अशा प्रकारे त्याचा नाश होऊ नये म्हणून त्याने नेहमी जर जागृत राहिलं आणि मी कोणत्या दिशेने जात आहे, मी परमेश्वराचा मार्ग, नीतीचा मार्ग, अध्यात्माचा मार्ग, दया क्षमेचा मार्ग अवलंबिला आहे की नाही, मी प्रीतीचा आणि सहकार्याचा, मी खरोखर अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे की नाही, हे जर त्याच्या लक्षात आलं तर नक्कीच तो सरळ मार्गाने जाणार आणि खरोखर त्याच्या जीवनामध्ये यश येणार. आणि त्या अनुषंगाने आजच्या ह्या शुभ वर्तमानामध्ये विशेषतः आपल्याला सांगण्यात आलेलं आहे
की मनुष्य हा खूप जागृत असावा. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अनेकदा आपण पाहतो की आपण खूप जागृत राहण्याचा प्रयत्न करतो, पण कधी कधी आपल्या सवयीमुळे किंवा एका विशिष्ट आकर्षणामुळे आपली दिशाभूल होते आणि नंतर आपण एखाद्या जाळ्यात सापडतो. त्यामुळे त्या दृष्टीने आपण जागृत असावं ही प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. आणि म्हणून रोज जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा की मी आज परमेश्वराचं कार्य करणार आहे म्हणून मी परमेश्वराचं नाव घेतो. मी परमेश्वराकडून शक्ती मागतो, देवा मला तू सरळ मार्गाने ने. आणि जर दिवसभर तो अशा प्रकारे विचार आणि प्रार्थना करू लागला आणि शेवटी त्याने आत्मपरीक्षण केलं तर त्याला दिवसाच्या शेवटी कळेल की मी खरोखर परमेश्वराच्या बरोबर आहे आणि परमेश्वर माझ्या बरोबर आहे. पवित्र आत्मा मला मार्गदर्शन करतो आणि मला नीतीने चालवतो आणि नंतर शेवटी त्याचा विजयी होतो. म्हणून माझ्या प्रिय बंधू, निरनिराळ्या क्षेत्रामध्ये आपण नेहमी जागृत असावं आणि त्याकडे दुर्लक्ष करू नये. एखादा स्पर्धक जसा असतो की त्याला वाटतं मी पहिल्या नंबरने यावं आणि मी गोल्ड मेडल मिळवावं, तर त्याला नक्की जागृत राहावं लागेल. आणि अनेकदा जरी आपल्याला कंटाळा आला, जरी आपल्याला एखाद्या बाबतीमध्ये वाईट विचार आले, त्यातून मी कसा पुढे जाईल ह्या दृष्टीने त्याने प्रयत्न करावे.